ह्या गोरेताई रात्री घेऊन आल्या. मी आता दुसऱ्या दिवशी त्यांचा व्हिडिओ करते की खूप छान साडी आहे, टावेल टोपी आहे. दोन्ही ही हुंब्यांची पण साडी छान आहे. ही पण झोरेंकडची पण साडी छान आहे. टावेल टोपी सगळं आवडलं. त्यांना मनापासून धन्यवाद देते. पण की मला हे अपेक्षा नाही. मलाच लाज वाटायला लागले की मी निस्वार्थपणे काम करते आणि मी हे काय घेते. तर मला असं कुणीही देऊ नका. दिले आत्तापर्यंत 10 वर्षापैकी 4 माझ्या बंधू भगिनींनी 4 साड्या दिलेल्या आहेत. ठाण्याचे काळे, ठाण्याला लग्न होतं काळ्यांच्या मुलीचं, तेव्हा एक मला साडीचा मानपान मिळाला. कुर्ल्याला बावदान मुलाचं लग्न झालं ग्रुपतर्फे, त्यांनी मला साडी चोळीचा मानपान दिला. आणि ह्या वर्षी हे 2 मानपान मिळाले. एक टी व्ही रविवारी लग्न झालं आणि काल ह्या ताई घेऊन आल्या, त्यांचं लग्न आहे 28 तारखेला. तर हे असं मानपान मला घ्यायला खूप लाज वाटायला लागलेली आहे. तुम्ही फक्त मला एवढंच कळवा की ग्रुपतर्फे लग्न झालं. मला खूप बरं वाटतं. बस काही लोक मला कळवत नाहीत, खूप मला वाईट वाटतं. मी रात्रंदिवस काम करते आणि मला बाहेरून कळतं की मुलामुलींकडून कळत नाही. असं पालकांनी करायचं नाही. मला वेळात वेळ मिळेल तसं मी काम करते. रात्री 2 वाजता मी काम करते. आता माझं काम खूप वाढलं आहे, कारण 2 नातवंड आहेत. एक शाळेत जातं, एक पाळण्यात आहे. त्या कारणाने मला पहिल्यासारखं काम करता येत नाही. तेव्हा सर्व पालकांनी आपापल्या मुलांचे बायोडाटे फोटो 8 दिवसांनी ग्रुपला पाठवा, हीच माझी हात जोडून विनंती आहे. पहिलं ह्याच्यापूर्वी मीच टाकायचे सर्वांचे बायोडाटे फोटो, पण मला आता प्लीज सॉरी, मला माफ करा. मी आता पहिल्यासारखं एवढं काम करू शकत नाही, कारण मला पण फॅमिली आहे आणि सर्व दोन्ही सुना माझ्या जॉबला जातात. प्रत्येकाच्या शिफ्ट वेगवेगळ्या आहेत. ती दिवसभर हेच काम चालू असतं माझं. नातवंड, घरातली माझी मुलं, सुना, मिस्टर, हे दिवस मला पुरत नाही. तरी पण मी तुमच्यासाठी रात्री 2-2 वाजेपर्यंत का होईना मी काम करेन. आणि मी मराठा समाजाचं पण काम करते, तर सर्व समाजाचं पण काम करते आणि माझ्या कोकण धनगरसाठी करते. अजून ऑल महाराष्ट्र धनगरसाठी मी काम करते. दिव्यांग लोकांसाठी काम करते. घटस्फोटित लोकांसाठी काम करते. मग इंजिनियर मुलांसाठी, डॉक्टर मुलांसाठी, सगळ्यांसाठी मी कामं करते. मला फक्त एवढंच सांगा की ग्रुपतर्फे लग्न जुळली म्हणून सांगा. ग्रुपतर्फे लग्न झाली म्हणून सांगा. बायोडाटा फोटो मला डिलीट करायला बरं पडेल. तुम्हाला पण त्याचा त्रास होणार नाही. मला माहिती नसेल, मी बायोडाटे टाकत जाणार, लोक तुम्हाला कॉल करणार. अरे मग तुम्हालाच त्याचा त्रास होणार आहे की आमच्या मुलीचं 1-2 वर्षे झाली लग्न होऊन तरी कॉल येतात. ते कॉल येऊ नये म्हणून तुम्ही कळवा. आणि माझ्या या प्रयत्नाला तुम्ही मला पाठिंबा द्या आणि मला सहकार्य करा. आपल्या मुलामुलींचे बायोडाटे 8 दिवसांनी ग्रुपला टाकत जावा. इतर मुलामुलींचे बायोडाटे दिसतील, त्याच्यावर पालकांचे नंबर असतात. तुम्ही सरळ कॉल करून अपेक्षा विचारायच्या मुलामुलींच्या आणि पुढे लग्न खात्री करूनच लग्न जुळवा. हेच मला सांगायचं आहे. चुकलं वाकलं तर मला माफ करा. पहिल्यासारखा वेळ मिळत नाही, त्याबद्दल मी सॉरी. आणि तुम्ही असंच पाठीशी राहा. धन्यवाद.